नमस्कार. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बऱ्याच गोष्टींची गरज असते, नाही का? पण या सगळ्यांच्या मुळाशी एक प्रचंड मोठी शक्ती आहे आणि ती म्हणजे अढळ निश्चय. आज आपण स्वामी समर्थांच्या शिकवणीतून याच शक्तीबद्दल बोलणार आहोत. खरा निश्चय म्हणजे नक्की काय आणि तो आपल्या आयुष्यात कसा एक मोठा बदल घडवून आणू शकतो, चला जाणून घेऊया. आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच पडतो की इतके प्रयत्न करतोय, इतकी मेहनत घेतोय, तरीही यश का मिळत नाहीये, आपण नक्की कुठे चुकतोय. पण याचं उत्तर आहे ना, ते कदाचित आपण जे समजतो त्यापेक्षा खूप वेगळं आणि खूप खोल आहे. चला तर मग या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार आपल्या अपयशाचं खरं कारण काय आहे ते आता पाहूया. बघा, आपल्याला अनेकदा काय वाटतं की आपलं अपयश हे बाहेरील परिस्थितीमुळे किंवा नशिबामुळे किंवा मग इतर लोकांमुळे आलं आहे. आपण नेहमी कारणं बाहेर शोधतो. पण स्वामी समर्थ म्हणतात की खरं कारण बाहेर नाही तर आपल्या आतमध्ये दडलेलं आहे. ते म्हणजे आपल्या मनातला गोंधळ, आपला संभ्रम. हाच संभ्रम आपला निश्चय कमकुवत करतो आणि आपला आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत करून टाकतो. अच्छा, मग जर मनातला संभ्रम हे अपयशाचं मूळ कारण असेल तर मग यावर उपाय काय? याचं उत्तर आहे निश्चयाची दैवी शक्ती. चला पाहूया ही शक्ती नक्की आहे तरी काय आणि ती काम कशी करते. तर निश्चय म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर निश्चय म्हणजे आपल्या अंतर्मनातून, अगदी मनाच्या गाभ्यातून घेतलेला एक पक्का निर्णय. हा असा निर्णय आहे जो कितीही मोठी संकटं आली, कितीही वादळ आली तरी अजिबात डगमगत नाही. तोच आपल्या यशाचा खरा पाया आहे. आणि या निश्चयाचा पाया काय आहे माहितीये? तो आहे आत्मविश्वास. याबद्दल स्वामी समर्थांनी एक खूप खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, आधी स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जो माणूस स्वतःवरच विश्वास ठेवत नाही तो देवावर तरी पूर्ण विश्वास कसा ठेवू शकेल. म्हणजे विचार करा, स्वतःवरचा विश्वास किती महत्वाचा आहे. त्याशिवाय आपली श्रद्धासुद्धा अपूर्णच राहते. आणि हा विचारच किती शक्तिशाली आहे बघा. जेव्हा आपण स्वतःशी 100% प्रामाणिक राहून मनाशी अगदी पक्क ठरवतो की काही झालं तरी मी हे करणारच, तेव्हा असं म्हणतात की हे संपूर्ण विश्व, ही संपूर्ण सृष्टी आपल्या मदतीला उभी राहते. हीच आहे खऱ्या प्रामाणिक निश्चयाची ताकद. पण मग निश्चय केला म्हणजे सगळा मार्ग एकदम सोपा होतो का? नाही, असं अजिबात नाही. मार्गात अडथळे तर येणारच. पण महत्वाचं हे आहे की आपण त्या अडथळ्यांकडे कोणत्या नजरेनं पाहतो. आपला दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे. इथे ना एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यायला हवी. निश्चय म्हणजे हट्ट नव्हे. या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. हट्ट कसा असतो? तो अनेकदा भावनिक आणि ताठर असतो. तो बाहेरील दबावाला लगेच प्रतिक्रिया देतो. पण निश्चय तो अगदी शांतपणे खोलवर विचार करून घेतलेला निर्णय असतो. तो बाहेरील दबावामुळे डगमगत नाही, उलट त्या दबावातही तो तितकाच ठाम राहतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. आपल्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा, प्रत्येक विरोध आणि प्रत्येक अपयश हे आपल्याला थांबवण्यासाठी नाही आलेलं. ती खरं तर आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आलेली एक परीक्षा आहे. याच परीक्षा आपल्याला आतून अधिक मजबूत बनवत जातात. ठीक आहे, हे सगळं तर कळलं. पण मग हा आत्मविश्वास आणि निश्चय वाढवायचा तरी कसा? यासाठी काही खूप सोपे पण तितकेच प्रभावी मार्ग आहेत. चला ते पाहूया. यासाठी फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, रोज प्रयत्न करा, भलेही थोडासा पण करा. सातत्य खूप महत्वाचं आहे. दुसरी, स्वतःशी नेहमी सकारात्मक बोला, स्वतःलाच प्रोत्साहन द्या. आणि तिसरी, नामस्मरण किंवा चिंतनाने आपलं मन बळकट करा. यामुळे विचारांमध्ये एक प्रकारची स्पष्टता आणि ताकद येते. आणि गंमत म्हणजे जेव्हा आपण हे रोजच्या रोज करायला लागतो तेव्हा आपल्या मनातील भीती हळूहळू नाहीशी होऊ लागते. आणि मग आत्मविश्वास कुठून बाहेरून आणावा लागत नाही, तो आतूनच अगदी आपोआप वाढायला लागतो. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? आज आपण जे छोटे छोटे निश्चय करतो त्याचा आपल्या उद्यावर, आपल्या भविष्यावर कसा परिणाम होतो ते आता पाहूया. हे एक सोपं समीकरण कायम लक्षात ठेवा. आज केलेला एक छोटासा पण ठाम निश्चय हाच उद्याच्या मोठ्या यशाचा पाया बनतो. प्रत्येक मोठं यश अशा अनेक छोट्या छोट्या निश्चयांमधूनच तर उभं राहतं. म्हणून चला ना आजपासूनच सुरुवात करूया. एक छोटासा पण अगदी ठाम निश्चय करूया. स्वतःला कधीही कमी लेखायचं नाही. या शिकवणीवर पूर्ण विश्वास ठेवून आत्मविश्वासानं पुढचं पाऊल टाकूया. आणि जाता जाता स्वामी समर्थांचं हे एक वाक्य कायम लक्षात ठेवूया. जिथे निश्चय मजबूत असतो तिथे यश निश्चित असतं.